नमस्कार, स्वराज आर्टमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। बघूयात गावाकडील पद्धतीची अतिशय चविष्ट खूप पौष्टिक अशी मेथीच्या डाळ भाजीची रेसिपी। जेव्हा आपल्याला वरण भात भाजी पोळी असा सर्व स्वयंपाक बनवायचा कंटाळा आलेला असतो किंवा तेवढा वेळ नसतो, तेव्हा झटपट ही मेथीची डाळ भाजी बनवून बघा। पोळी भाकरी किंवा गरमागरम भातासोबत देखील ही भाजी मस्त लागते। दुसरी कुठलीही भाजी बनवण्याची आवश्यकता नाही। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। मेथीची डाळ भाजी बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे 2 मुठा ही मेथीची भाजी। भाजी पाण्याने स्वच्छ धुवून मी या प्रकारे ही कापून घेतली आहे। आणि अर्धी वाटी तुरीची डाळ। सर्वप्रथम कुकर मध्ये ही तूर डाळ घालूया। ही डाळ आता आपल्याला धुवून घ्यायची आहे। डाळ धुवून झाली, आता यामध्ये आपण पाणी घालूया। साधारण 1.5 वाटी पाणी घालायचं आहे। ही मेथीची भाजी घालूया। एक मध्यम आकाराचा कांदा घालायचा आहे। चवीनुसार हिरवी मिरची घालूया। 2 ते 3 टेबलस्पून किसलेलं सुकं खोबरं। सर्व आपल्याला भाजी शिजतानाच घालायचं आहे। 2 टेबलस्पून कच्च्या शेंगदाण्याचा कूट घालणार आहे। हे एक वेळा मिक्स करून घेऊ। आता हे मिक्स केल्यानंतर जर असं वाटलं की पाणी कमी वाटते आहे, तर यामध्ये अर्धी वाटी पाणी अजून घालूया। सर्व साहित्य नीट शिजायला हवं। हे बघा, या प्रकारे कुकरचं झाकण बंद करून घेऊ आणि मध्यम आचेवर साधारण 3 शिट्या काढू आणि त्यानंतर गॅसची फ्लेम मंद करून अजून 5 ते 10 मिनिटांसाठी हे शिजवून घेऊया। हे बघा, हे व्यवस्थित शिजलं। आता आपण हे घोटून घेऊया। डाळ घोटून झाली, हे बघा मस्त एकजीव झाली आहे। आता आपण फोडणीची तयारी करू। फोडणीसाठी कढईमध्ये मी साधारण 2 टेबलस्पून तेल गरम करायला ठेवलं आहे आणि बाजूच्या गॅसवर पाणी देखील गरम करायला ठेवलं। आपल्याला डाळ भाजीमध्ये नेहमी करता गरम पाणीच घालायचं आहे। तेल गरम झालं, आता यामध्ये थोडी मोहरी घालूया। थोडं जिरं, 1 टेबलस्पून ठेचलेला लसूण, आलं लसूण हलक्या तांबूस रंगावर परतून झालं। आता यामध्ये हळद घालूया। कोथिंबीर घालू। थोडी कोथिंबीर फोडणीमध्ये आणि थोडी आपल्याला नंतर घालायची आहे। आता ही घोटलेली डाळ घालूया। आवश्यकतेनुसार गरम पाणी घालूया। चवीनुसार मीठ घालायचं आहे। हे बघा, या प्रकारची कन्सिस्टन्सी ठेवणार आहे। खूप पातळ नाही पण खूप घट्ट देखील नाही। एक टीस्पून गरम मसाला घालूया। आता याला एक उकळी काढून घ्यायची आहे। हे बघा, तुम्ही बघू शकता भाजीला अगदी खळखळून उकळी आली। आता आपण गॅस बंद करूया। सर्वात शेवटी कोथिंबीर, गरमागरम चटकदार आणि खूप पौष्टिक अशी मेथीची डाळ भाजी तयार आहे। ही भाजी तुम्ही ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी किंवा पोळी बरोबर खाऊन बघा किंवा गरमागरम भातावर खायला देखील मस्त लागते। वेगळी कुठलीही भाजी किंवा आमटी बनवायची गरज नाही। भाजी आणि आमटी एकत्रच अशी ही डाळ भाजी आहे। ह्या प्रकारे डाळ भाजी नक्की करून बघा। आज आपण बघूयात आजी पणजीच्या काळातील एक खास पारंपरिक पदार्थ, तो म्हणजे मिसळचं वरणची रेसिपी।
मिक्स डाळीपासून बनवलेलं हे वरण अतिशय चविष्ट आणि चटकदार असतं. तुम्हाला वेगळी कुठलीही भाजी बनवण्याची आवश्यकता नाही. भाकरी कुस्करून खाण्यासाठी किंवा भातावर खाण्यासाठी हे वरण खूप मस्त लागतं. नेहमी तेच ते साधं वरण किंवा आमटीचा प्रकार खाऊन बोर झालं की हा मिसळचा वरणाचा प्रकार बनवून बघा. आमची पारंपरिक रेसिपी आहे. माझ्या आजीनी मला ही शिकवली आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. मिसळचं वरण बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे ह्या सर्व प्रकारच्या मिक्स डाळी. त्यामध्ये मी घेतली आहे 1 टेबलस्पून मुगाची डाळ, सालीसह मुगाची डाळ घेतली आहे. 1 टेबलस्पून उडदाची डाळ, ही काळ्या उडदाची डाळ आहे. सालीसहच घ्यायची आहे कारण सालीसह डाळी घेतल्या की त्याची चव खूप खमंग येते. 1 टेबलस्पून तुरीची डाळ, अर्धा टेबलस्पून मसूर डाळ, अर्धा टेबलस्पून हरभऱ्याची डाळ, अर्धा टेबलस्पून चवळीची डाळ आणि अर्धा टेबलस्पून मटकीची डाळ घेतली आहे. ह्या सर्व डाळी माझ्या घरात नेहमी करता अवेलेबल असतात, त्यामुळे मी ह्या सर्व डाळी घेतल्या आहे. आता अगदी चिमूटभर मेथी दाणे घ्यायचे आहे आणि चिमूटभर आपल्याला तांदूळ घ्यायचे आहेत. सर्वप्रथम कुकरमध्ये ह्या सर्व डाळी आपण घालूया. वाटीनी मोजल्या तर बरोबर 1 वाटी ह्या डाळी आहेत. आता यामध्ये पाणी घालू आणि 2 वेळा ही डाळ स्वच्छ धुवून घेऊ. डाळी धुवून झाल्या. आता यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालूया. 2 ते 2.5 वाट्या पाणी मी यामध्ये घातलं आहे. सर्व डाळी आपल्याला नीट शिजवून घ्यायच्या आहे. यामध्ये थोडंसं तेल घालूया. 1 टेबलस्पून शेंगदाणे घालणार आहे. 1 मध्यम आकाराचा कांदा बारीक कापून आपल्याला घालायचा आहे. डाळ शिजतानाच कांदा घाला, मस्त चव येते. चवीनुसार हिरवी मिरची. आमच्याकडे पारंपरिक पद्धतीमध्ये हिरव्या मिरचीमध्येच हे मिसळचं वरण बनवतात. मस्त झणझणीत होतं. आता आपण झाकण बंद करून घेऊया. आणि मध्यम गॅसवर साधारण 3 शिट्या काढायच्या आहे आणि त्यानंतर गॅसची फ्लेम मंद करून आपल्याला 5 ते 7 मिनिटांसाठी सर्व डाळी मऊ शिजवून घ्यायच्या आहेत. तुम्ही बघू शकता डाळी अगदी मऊ शिजल्या आहे. आता हे आपल्याला घोटून घ्यायचं आहे. पूर्वीच्या काळी उन्हाळ्याच्या दिवसामध्ये भाज्या फारशा उपलब्ध नसायच्या, त्यामुळे डाळ भाज्या किंवा वाळवलेल्या भाज्या जास्त प्रमाणामध्ये खाल्ल्या जायच्या. हे बघा, हे मस्त घोटून झालं आहे. ह्याच प्रकारे ठेवायचं आहे. आता आपण फोडणी करून घेऊया. फोडणीसाठी साधारण 3 टेबलस्पून तेल मी गरम करायला ठेवलं आहे आणि बाजूच्या गॅसवर पाणी सुद्धा गरम करायला ठेवलं आहे. नेहमी करता डाळ भाज्यामध्ये किंवा वरणामध्ये गरम पाणीच घाला, म्हणजे ह्याची चव छान टिकून राहते. तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी घालूया. मोहरी तळतळली की जिरे, 1.5 टेबलस्पून ठेचलेलं आलं आणि लसूण, तुम्ही बघू शकता आलं लसूण अगदी हलक्या तांबूस रंगाचं झालं. आता यामध्ये चिमूटभर हिंग, अर्धा टीस्पून धणेपूड, हळद घालूया, थोडी कढीपत्त्याची पानं, 1 टीस्पून गरम मसाला घालणार आहे आणि ही घोटलेली डाळ घालूया. थोडी कोथिंबीर,
आता यामध्ये आवश्यकतेनुसार गरम पाणी घालू। तुम्हाला हे मिसळचं वरण किती दाट किंवा किती पातळ हवं त्यानुसार पाणी घाला। बघा ह्याचं टेक्स्चर। अजून थोडंसं गरम पाणी घालणार आहे। चवीनुसार मीठ घालूया। खूप खमंग आणि खूप पौष्टिक असं हे वरण आहे। यामध्ये आमच्याकडे चिंच किंवा आमसूल वगैरे काही घालत नाही। तुम्हाला जर थोडी आंबटसर टेस्ट हवी असेल किंवा आमटीच्या स्वरूपात हे करायचं असेल तर तुम्ही आमटीसाठी यामध्ये थोडी चिंच किंवा आमसूल घालू शकता। आमच्याकडे हे साधंच करतात आणि खाताना यामध्ये लिंबू पिळून खातात। वरणाला मस्त उकळी आली आहे आणि याची कन्सिस्टन्सी देखील ठीक आहे। आता आपण गॅस बंद करूया। सर्वात शेवटी कोथिंबीर। गरमागरम आणि चटकदार असं मिसळचं वरण तयार आहे। हे वरण तुम्ही लिंबू पिळून गरमागरमच भातावर किंवा पोळी भाकरी कुस्करून खा, अप्रतिम लागते। जिभेला जर चव नसेल तर जिभेची चव वाढवणार हे मिसळचं वरण आहे। शिवाय खूप पौष्टिक देखील आहे। आजारातून उठल्यानंतर आपल्याला काही खायची इच्छा होत नाही। गरम गरम हे मिसळचं वरण आणि भात खाऊन बघा, तुम्हाला अगदी मस्त एनर्जेटिक वाटेल। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला जरूर कळवा। तुम्ही नक्की करून बघा। आजची रेसिपी आवडल्यास रेसिपीला जास्तीत जास्त लाईक करायला व शेअर करायला विसरू नका। माझ्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा। अशीच एक छानशी रेसिपी घेऊन। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला जरूर कळवा। आजची रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करायला व शेअर करायला विसरू नका। माझ्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा। अशीच एक छानशी रेसिपी घेऊन भेटूया स्वराजच्या पुढच्या भागामध्ये। तोपर्यंत चवीने खा आणि निरोगी राहा।